जय संतसेना. संतसेना महाराज बचत गटाच्या सर्व सन्माननीय सदस्यांना माझा नमस्कार. आपण आपल्या बचत गटाचा 2023-24चा आर्थिक व्यवहार अतिशय व्यवस्थितपणे पार पडलेला आहे. मला सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की इथून पुढचा 2024-25चा आर्थिक व्यवहार आपण आपल्या बचत गटाचा एका सॉफ्टवेअरद्वारे करणार आहोत. हे सॉफ्टवेअर मी स्वतः डेव्हलप केलेलं आहे. चला बघूया या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळेल. तर हे आहे आपलं वेलकम लॉग इन पेज सॉफ्टवेअरचं. याच्यामध्ये युजर ID आणि पासवर्ड ज्याच्याकडे असेल तो आपण ह्या सॉफ्टवेअरचा ॲक्सेस माहिती पाहू शकतो. मी पासवर्ड टाकलेला आहे. लॉग इन वेलकम सक्सेसफुल, म्हणजे आपण सक्सेसफुली या सॉफ्टवेअरमध्ये एंट्री केलेली आहे. तर आपल्याला आता ह्यामध्ये एक पेज दिसते. ह्या पेजद्वारे आपण महिन्याचं कलेक्शन करणार आहोत. आपण ज्या महिन्याचं कलेक्शन करत होतो हाताने ते आता आपल्याला ह्या सॉफ्टवेअरद्वारे करता येईल. बघा, आपण समजा जानेवारी महिना निवडला. याच्यामध्ये जो महिना निवडू त्या महिन्याची इथं पेज ओपन होईल. आपण समजा जानेवारी महिना निवडला तर जानेवारी महिन्याची इथं कलेक्शन आपल्याला दिसते. चला आता डेमो आपण आता बघूया. तर इथे कंटाळे सरांच्या अकाउंटमध्ये 3000 रुपये इथं डिपॉझिट दिसतं आहे. हे कंटाळे सरांचे 3000 दिसतं आहे. त्यांनी 20,000 रुपये 20,001 रुपये लोन दिसतो आहे आणि बॅलन्स 44,631 दिसतं आहे. हे डेमो डाटा आहे. तर आपण काळे सरांचा हप्ता भरणं बाकी, तर काळे सरांचा हप्ता भरून दाखवूया. काळे सरांनी 5,000 रुपये जर समजा हप्ता भरला, 5,000 रुपये मी इथं टाकले आणि सेव्ह बटनवर क्लिक केलं तर त्यांच्या अकाउंटसमोर 5,000 रुपये जमा झालेले आहे. इथे आता हे अकाउंट आहे अंबोर साहेबांचं. अंबोर साहेबांचा हप्ता भरणं बाकी आहे. अंबोर साहेबांचं नाव निवडायचं. अंबोर सरांनी समजा पुन्हा 4,500 रुपये हप्ता भरला. इथे ह्या हिरव्या टॅबमध्ये 4,500 रुपये आपण टाकले इथे आणि सेव्ह बटनवर क्लिक केलं तर त्यांच्या नावासमोर 4,500 रुपये जमा झाले अंबोर साहेबांच्या समोर. अशा पद्धतीने आपण हप्ता इथं प्रत्येक मेंबरचा टाकत गेलो तर प्रत्येक मेंबरच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा होतील. त्यांचं जे काही मागचं कर्ज आहे त्याचं व्याज लागलेलं, त्यांची मुद्दल किती कटली आणि शेअर्स किती त्यांचे इथे तिथं ऑटोमॅटिक हे अपडेट होत जातील. त्यांना लोन जर द्यायचं असेल, आता समजा इथं लोन कोणाला द्यायचं, अंबोर साहेबांनी जर लोन हप्ता भरला आहे पण त्यांना अजून 40,000चं जर लोन ह्या महिन्यामध्ये घ्यायचं आहे तर आपण इथं 40,000 रुपयेचं त्यांना लोन देऊन बघूया. इथं 40,000 रुपये आपण लोन टॅबमध्ये टाकले आणि सँक्शन केले. आणि सँक्शन आत्ताच होणार नाही, कारण जोपर्यंत आपण इथं मेंबरचं नाव निवडणार नाही तोपर्यंत ते जाणार नाही. बघा, इथं मेंबरचं नाव निवडलेलं नाही पण आपण सँक्शन बटनवर क्लिक टाकलं की आपल्याला मेसेज येईल इनव्हॅलिड मेंबर सिलेक्टेड. म्हणजे आपल्याला जोपर्यंत कोणाला कर्ज द्यायचं ते मेंबरचं नाव इथं निवडावं लागेल. अंबोर साहेबांना आपल्याला कर्ज द्यायचं आहे 40,000 रुपये. त्यांचं नाव आपण इथं ड्रॉप मेनूमधून सिलेक्ट करायचं, 40,000 रुपये इथं टाकायचे. सँक्शन बटनवर क्लिक केले की डाटा सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज येईल आणि म्हणजे त्यांच्या अकाउंटमध्ये 40,000 रुपयाचं लोन इथे अंबोर साहेबांच्या नावासमोर त्यांच्या खात्यात जमा होतील आणि त्यांचं इथं कर्ज अपडेट होऊन इथे महिन्याच्या अखेर किती कर्ज शिल्लक आहे ते इथे दिसून जाईल. अशाच पद्धतीने आपण पेनल्टी, बँक चार्जेस, इंटरेस्ट हे पण त्या टॅब महिन्याचं कलेक्शन करताना स्पेशल टॅब बनवलेले आहेत. त्याद्वारे पण आपण ही माहिती भरता येते. इथे एक नेक्स्ट बटन आहे. नेक्स्ट बटनवर क्लिक केलं की आपण पुढच्या पेजवर जाऊ. इथे आपण जो महिना निवडू त्या महिन्याचं कलेक्शन इथे आपल्याला पाहायला मिळेल. जुलै महिना निवडला तर जुलै महिन्याचं कलेक्शन, नोव्हेंबर निवडला तर नोव्हेंबरचं कलेक्शन आपल्याला दिसेल. नेक्स्ट बटनवर आपण आता क्लिक करून पुढच्या पेजवर जाऊयात. नेक्स्टमध्ये आपण या वर्षामध्ये जसं आपण प्रत्येकाला वैयक्तिक स्लिप दिली होती ती स्लिप आपल्याला ह्या टॅबद्वारे पाहता येईल. आता इथे कंटाळे सर आहेत. कंटाळे सरांच्या नावासमोर क्लिक केलं की त्यांचा वार्षिक व्यवहार त्यांना इथे पाहता येईल. इथे टोटल शेअर्स आणि प्रिव्हियस शेअर्स इथे अपडेट करायचे राहिले तर मी करून घेईल. प्रत्येक आता काळे सर, अंबोर सरांचा डाटा, भवर साहेबांचा डाटा, प्रत्येक टॅब ज्या मेंबरच्या टॅबसमोर क्लिक केलं की त्यांचा डाटा इथे आपल्याला पाहता येईल, वर्षभराचा त्यांचा वैयक्तिक अकाउंट. इथं बॅक बटन मागच्या पेजवर जाण्यासाठी
इथं पुढच्या पेजवर जाण्यासाठी नेक्स्ट बटन आणि इथून सॉफ्टवेअरमधून बाहेर येण्यासाठी हे बटन आहेत. नेक्स्ट बटनवर जर आपण क्लिक केलं तर आपण पुढच्या पेजवर येतो. इथे आहे एक विंडो. आपण ज्या मंथली ग्रुपवर PDF शेअर करतो ते इथून आपल्याला पाहता येईल. त्या महिन्यावर क्लिक केले की इथे त्या महिन्याची PDF आपल्याला डिस्प्ले होईल. आपण 2023-24चा 12 महिन्याचा आपण व्यवहार ह्या ताळेबंद सादर केलेला आहे या मीटिंगमध्ये. तो इथं आपण टाकलेला आहे. त्या बटनवर क्लिक केले की आपल्याला पूर्ण 12 महिन्याची आर्थिक व्यवहार मागच्या झालेला आपण इथं पाहू शकतो. इथूनच आपण त्यांची प्रिंटही देऊ शकतो. प्रिंट बटनवर क्लिक केलं की इथं आपल्याला पाहिजे त्या महिन्याची आपण प्रिंट इथून काढू शकतो. अशा पद्धतीने हे सॉफ्टवेअर मी बनवलेलं आहे. हे सॉफ्टवेअर आपल्या गटासाठी बनवण्यासाठी आपल्यासमोर सादर करताना मला खूप आनंद होत आहे. आपले खूप खूप धन्यवाद. जय संत सेना महाराज.